चला नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळं स्वागत आहे. आपल्या इथं शिवजयंती आहे. आज नवीन पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आपण. येस पुढे त्या तुमचे ज्येष्ठ घ्या डॉक्टर दाजी शेठ हे बघा, किल्ल्यांची नाव टाकली बघा. किल्ल्याची प्रतिमा काढून हाताने आडळ फडायचं. सौदा आहे. हो अध्यक्ष ये नारळ आहे का अजून ती
श्री शिवसृष्टीचं बसा खुर्ची घेऊ आहे की खुर्ची आहे नियोजन केलं. आपल्या राहत्या घराच्या समोरच अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतीची सृष्टी त्यांनी केलेला पराक्रम आपल्या भविष्यातल्या पिढ्यांना, आपल्या घरातल्या तरुणांना त्यातून प्रेरणा मिळावी. आपण जीवन जगत असताना आपल्या पूर्वजांनी या देशासाठी, या मातीसाठी, या धर्मासाठी जे योगदान दिलं, जे त्याग केला, समर्पण केलं, जी प्रतिष्ठा पणाला लावली आणि आपल्या घरामधील माय असेल, अंगणातली तुळत असेल आणि गोठ्यातली गाय असेल, ज्यामुळं सुरक्षित आहे ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती आणि त्यांच्या सृष्टीचं उद्घाटन करण्याचा योग या सांगली जिल्ह्याचे सगळ्यात तरुण जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज भैया, आमचे पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब बंडगर, दिगंचिगानाचे पंचायत समितीचे सदस्य, व्यासपीठावरती सगळीच मान्यवर, सगळेच गाव चालवणारी, या गावकुसातली सगळीच जाणती वडीलधारी माणसं, आपण सगळ्यांनी आमच्या दोघा चौघाच्या हस्ते या सृष्टीचं उद्घाटन करण्याचा योग आम्हाला दिला. आपल्या मनाचा मोठेपणा दावला आणि जयंतीनिमित्त ही आरतीचाही मान आम्हाला दिला आणि त्याच पद्धतीनं आमचा या ठिकाणी शिवसृष्टीच्या समोर ग्रामस्थांच्या वतीनं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आपण या ठिकाणी सत्कार घडवून आणला. त्याबद्दल कायमस्वरूपी आपल्या ऋणात राहू आणि जे आपण हे चांगलं पाऊल उचललं आहे, भविष्यामध्ये राजकारण, समाजकारण, अर्थकारण ह्या गोष्टी होतच असतात, पण एक समाजाचं देणं काहीतरी उत्तरदायित्व आपण असतो. ते भाऊचं तर त्या जरी कुटुंबीय, गोष्टी कुटुंबियाचं तर नेहमीच भैया तुम्ही निवडून येण्यासुद्धा खोसपूरचा सिंहाचा वाटा आहे. गडी तात्यात आमचं झोपतून तात्या दिवसभर आमच्या नियोजनाला असतात आणि संध्याकाळी दिगंजीकडल्या नियोजनाला असतात. म्हणजे प्रत्येक ही ताकदीनं पाळणारी माणसं आहेत. आईवड गुरुजीने आता सांगितले खूप ताकदीनं हे खोसपूर गाव आहे आणि खोसपूर गाव हे दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरलं गाव आहे. राजा शिवछत्रपतीवरती चाल करून शाहिस्ते खान आला, अफजल खान आला. अफजल खानामध्ये शाहिस्ते खान नावाचा, खवास खान नावाचा एक सरदार होता. ही खवासपूरची माती अशी आहे, मानगंगा शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या पवित्र परशानं ही मानगंगा उगम पावते आणि खवास खान ह्याच खवासपूर नदीच्या किनाऱ्यावरती थांबला होता. पूर एवढा जोरात आला जून जुलैमध्ये की त्याला सैनिक पुढे घेऊन जाता आलं नाही आणि राजावरती चाल करून आला होता. बिचारा गुडगं मोडून इथंच मी आला. इथं समाधी आहे, त्याचं थडगं इथंच आहे. म्हणजे एवढी पवित्र माती आहे की राजावरती चाल करून येणारा शत्रूला सुद्धा या मातीने इथं गाडलेलं आहे. मग आजकाल ह्याच्यासाठी काही नवीन नाही, त्यामुळेच या गावात मला वाटतं खवासपूर नाव पडलं. आता तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून रत्नापूर वगैरे नाव झालं. निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये खवासपूरचं योगदान राहील. आम्ही 100%, मी असेल, भैया असेल, या ठिकाणी आमचे सगळे सदस्य असतील, या खवासपूर गावाच्या मातीच्या ऋणामध्ये राहू. आपल्या सगळ्या वडीलधारांच्या आशीर्वादानंच आम्हाला हे राजकारणामध्ये यश आलेलं आहे आणि कायमस्वरूपी तुम्ही पहिल्यापासून आमच्या सगळ्यासाठी धावता. कायमस्वरूपी तुमच्या कार्यामध्ये आम्ही नम्रपणे राहू एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो. जय महाराज.
जवळ बनायचं दुरून खाते ना